नमस्कार, वैशालीज फूडमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने शेपूची भाजी बघणार आहोत। तर कढईमध्ये तेल घातले, तेल गरम झालं, जिरे घातलेत, जिरे छान फुललेत। आता 10 ते 15 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या घातल्यात, लालसर रंगावर भाजून घ्यायच्या। याच्यामध्येच मिरची, लसूण, जिरे याचं वाटण घालायचं, थोडीशी हळद घालायची, पाण्यासहित भिजवलेली मूग डाळ आहे, 2 तास भिजवली आहे, ती घातली आहे। त्यामुळे वरून भाजी शिजण्यासाठी पाणी घालायची गरज नाही। चिरलेला शेपू घातला, मीठ घालायचं चवीनुसार। हे छान मिक्स करून झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची। पुन्हा एकदा मिक्स करून भाजी शिजवून घेऊयात। थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं। तर मूग डाळ छान भिजली, त्यामुळे भाजी पटकन शिजली आहे माझी। जर डाळ शिजली नसेल तर थोडंसं पाणी घालू शकता। तर भाजी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।